आज थोडा लेट उठला म्हणून थोडा लेट ब्लॉग चालू केला आहे. स्टार्टिंगची व्हिडिओ नसेल म्हणजे तुम्हाला सगळ्या साहेब आहे सकाळला. आता चाललं आमशेतवरनं निघालो. ओम साईराम. आता आम्ही 5 दिवस तिसरा. मस्त आज थंडी पण नाही जास्ती. आता पुढं आलं तर जरा गरम गरम करायला लागला. आता आम्ही पोहोचलेलो आहे पहिल्या. आज दिवस तिसरा आहे. कामशेत ते बिरजवाडी 36 किलोमीटर. महाराज की पहिल्या ह्याच्यावर पोहोचलेलो आहे. पहिल्या निवाऱ्यावर. आज थोडी विश्रांती घेतो. चहा पितो. आता आम्ही नाश्ता केला. नाश्त्याला होता चहा आणि गोरी चहा आणि गुड्डेचा बिस्किट होता. तर मग आता आम्ही निघालो. इकडनं निघालो. आता डायरेक्ट आपण पुढच्या नाश्त्याला डायरेक्ट दाखवू. आता चालतो कारण रात्रीचा मोबाईल बंद होता आहे. पालखीच्या पाठीपाठीत चालतो. आता आम्ही आलेलो आहे पाचपावली खंडोबा मंदिर. आता आमची जर थोडी रेस्ट आहे थांबलेलो झाला. आपण पण बसू. पालखी पण थांबलेली आहे जरा इथं. मग थोडा वेळ बसू आणि मग नंतर पुढचा प्रवास करू. आता वाजलेले आहेत 6, 6:30. चला मग चला आपण आता अध्यक्षांकडे जाऊ. त्यांना विचारू त्यांना कसं वाटते. बघा चप्पल इप्पल काढतो. त्यांना विचारू आपण कसं वाटतं. सैराम कसं वाटतंय. मस्त प्रवास. सकाळचा सुप्रभात असतो.
2 वाजता उठतो, अंघोळी करतो, 4 वाजता निघतो आम्ही. आरती करतो भावांची, 4-4:30ला निघतो. चाय घेतो आणि निघतो. प्रवास छान आहे. आता आमची दुसरा स्टॉप आहे खंडोबा मंदिर. खंडोबा मंदिर वडगाव. चालताना थंडी बिंडी होती काय? नाही थंडी नाही, वातावरण ढगाळ आहे, थंडीच गेली आल्यापासून. चला मग आता नाश्त्यालाच थांबू. हां आता झाले का आपण नाश्त्याला थांबू. वडापाव आहे आमचा नाश्ता आताचा. तळेगाव. ओम साहेब. ओम साईराम. धन्यवाद. आता पालखी निघालेली आहे. इथनं पण 10-15 मिनटं बसलो इथे जरा या मंदिरात, या इकडच्या मंदिरात बसलो इथे. आता तिकडनं चाललंय सरळ. आता पालखीच्या पाठी आपण पण निघूया. आज असं कानावर ऐकायला आला की आज संकेत दादाचा वाढदिवस आहे. संकेत दादा म्हणजे आमचा संकेत दा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम. चला आता आपण पण पालखीसोबत निघू. पुढं डायरेक्ट थांबू आता. अरे बोला. इरादे रोज बनते रोज बिगड़ते, इरादे रोज बनते रोज बिगड़ते, सीढ़ी वही जाते हैं जिन्हें साईं बाबा बुलाते. बोलो ओम साईराम. चला ओम साईराम. आता आम्ही पोचलेले आहेत तळेगाव दाभाटे. आता नाश्ता आहे तर वडापाव. अरे का भाई. ओम साईराम. ओम साईराम. नाश्त्याला काय आवडतं? वडापाव. तळेगाव दाभाटे. 2 वडापाव. चला मग खाऊ आता वडापाव. आता आपण पोचलेल्या नाश्त्याच्या हॉलवर. त्यांच्या घरी पालखी थांबवलेले. वडापाव फक्त बघूया. वडापावचा नाश्ता. सगळे बसलेत मस्त आहे वडापाव खायला. तर आपले वडापाव आलेले आहेत. आता आपण वडापाव खाऊ. नंतर एक ते ज्यांनी आपल्याला वडापाव दिले त्यांचा एक सत्कार सोहळा होईल, तो एक दाखवू. नंतर मग आपण पुढील वाचायला जाऊ. आता एकादशी आम्ही खाल्ला वडापाव पण. नाश्ता आहे 2 केळी आणि फारसा. आता आम्ही चहा पितो मस्त. मस्त लागतंय. मकर संक्रांत आज जवळजवळ आमचा हा 24वा वर्ष चालू आहे. आणि मकर संक्रांतीचे जो सण आहे तो इथेच आमच्या इथे बाबांचा साजरा होतो. आम्ही आज 24 वर्ष संक्रांत ही आमच्या गावी आम्हाला माहिती नाही. आमच्याकडे सुद्धा हा सण साजरा केला जातो. मग आम्ही 24 वर्ष तुमच्या पुण्याला बाबांचे तर मकर संक्रांतीचा सण साजरा होतो, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आणि तुम्हाला एवढी या 55 परिवाराला एवढी आस्था असतं. विदूर राजाभाऊ पचपेल हे तर मला वाटते 3 दिवस सारखे मला फोन करतात की पालखी कधी येईल, काय येईल, कशी येणार, काय नाश्ता देऊ, एवढी त्यांची तळमळ चालू असतो. खरोखर ह्या माणसांचं एवढं या बाबांवर प्रेम आहे. जे पूर्वीचं होतं, पूर्वी आम्ही कुठल्या परिस्थितीत आलो असतो तर आम्हाला माहिती आहे, त्यांना सुद्धा माहिती आहे पूर्वीची काय परिस्थिती आहे. पण असं त्यांच्या मेहनतीने, त्यांच्या कष्टाने त्यांनी आज एवढं त्यांना जे बाबांनी त्यांच्या पत्रात फळ टाकलंय हे असंच त्यांनी यशस्वी भरारी कारभार पुढं जावं आणि त्यांच्या पत्रात यश मिळावं. मी या बाबांच्या आणि आमच्या मंडळातर्फे सर्व साईसेवकांतर्फे मी आपल्याला बाबांकडे प्रार्थना करतो. आणि मी माझ्या मंडळातर्फे आपल्याला छोटीशी शाल देतो, त्याचा तुम्ही स्वीकार करावा. परत मी आता तुम्हाला आता सांगतो, पुढल्या वर्षी आमचा 25वा वर्ष आहे, तर मी आजच आगमन करतो. तुम्हाला पुढल्या 25 वर्षाला नक्की तुमचा परिवार हा आमच्या साई भांडाराला यावं. मी 1 वर्षापूर्वीच आमंत्रण देऊन ठेवतो आज, आणि ते तुम्ही स्वीकारावं आणि सर्व मित्र परिवारांनी यावा हे मी तुम्हाला विनंती करतो.
लई दिवसाच होत मनान, आज दिवस उंगवला साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला. लई दिवसाच होत मनान, लई दिवसाच होत मनान, आज दिवस उगवला साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला. साई सोनियाचा होतीन उगवला, सोन्या रुपयात बाबा सजला, ढोल ताशा घुमू लागला, धन्य धन्य होई साई लीला. देवासोबत चाललो मी देवाच्या भेटीला, देवासोबत चाललो मी देवाच्या भेटीला. तिकडून आता आम्ही निघालो. आता आम्ही पोहोचलो इंद्रायणी नदीच्या इकडे. ओम साईराम. आता आम्ही इंद्रायणी नदीच्या जवळ आलेलो आहोत. फक्त सगळ्यांनी चप्पल काढलेली आहे. साई बाबा की जय. मी निस्ता वॉक करतो आणि मला इथे पाण्याची नदी दिसली. मी नदीचा फोटो काढला आहे. आणि आता आम्ही आलेलो थांबा. इंद्रायणी नदीवरती आलेलो आहोत आम्ही आता. आणि इंद्रायणीचा पूल लागलेला आहे. आता आम्ही सर्वांनी चपला काढले कारण तिथून संत गेलेले आहेत. तर चला. ओम साईराम. देवाची आळंदी लागली समाधी, लागली समाधी. आता आम्ही आलेलो आहे कडजाई माता. तिचा या किल्ल्यामध्ये मंदिर आहे इकडे पाठीमागे. तर चला आपण भेटूया. हा जाम ऊन लागतंय. आता आम्ही आलो पालखी निवारात. पालखी थांबलेली आहे आता त्या स्टॉपवर. इथे काय नसेल फक्त पालखी थांबणार नाही, ती टाईम आहे. फ्री टाईम आहे थोडा. तर मग आता इथे चहा पितो आणि चहा पिऊन निघतो. हा ओम साईराम. आम्ही पोचलेलो आहोत. आता इथनं पण आम्ही निघालो. चहा पिला आणि आता निघतोय. चला आपण पण पालखीसोबत असते जाऊया. ओम साईराम. आता आम्ही आलेलो आहे आमच्या जेवायच्या हॉलवर. हॉल म्हणजे कसा हॉल वगैरे नाही आहे, ह्याला बोलतात चिक्कूची झाडा. हा मंदिर आहे दत्ताचा. आता आपण बघूया. आपली बॅग घेऊया. आता आपली बॅग घेऊया. बॅग घेतली. आता इथं कपडे आपले वाळत लावूया आणि नंतर मग जेवायला बसूया. जेवणाची तयारी चालू आहे बघा. जेवणाची तयारी पूर्ण झाली. जेवणास काय आहे आज? जेवणास आज राईस आहे. राईस चायनीज आयटम आहे आज. चायनीज आयटम. ओम साईराम. दुपारच्या आत झालं आहे बघा. सूर्यदेव डोईवरी उन्हानं तापलाय माथा. सूर्यदेव डोईवरी उन्हानं तापलाय माथा. सांगू थोडं निवाऱ्याला पालखीवाल्या दादा. थोडं निवाऱ्याला पालखीवाल्या दादा. मध्यान आरती Come
इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी लागली समाधी श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साई बाबा की जय। साईनाथ महाराज की जय। हॅलो आज दिनांक 14/1/2026 रोजी आपल्या साई भक्तल म्हणजे कुमार संकेत मधुकर पाटील याचा जन्मदिवस म्हणजे वाढदिवस आहे. त्याला ओम साईराम सेवा मंडळ गडप तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक साईमय शुभेच्छा. तिकडे खाली त्या साईडला पुन्हा दिवस पुन्हा दिवस यावा वाढ आमच्या संकेत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बार बार दिल ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिल ये आए बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साले मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू 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 हैप्पी बर्थडे हैप्पी संडे हैप्पी बर्थडे टू यू. बसलं जेवायला आहे फ्राईड राईस सोयाबीन चिल्ली आणि पुरी. चला आता सगळे जेवायला बसलेत. ओम साईराम. ओम साईराम. गोडधोड जिलेबी. चला आता आपण विश्रांती घेऊन आता निघालेलो आहे. पालखी पण चाललेली आहे. चला ओम साईराम. आता नुसती ट्रॅफिक लागेल गाड्यांची. बघू शकता गाड्यांची ट्रॅफिक लागेल. त्या ट्रॅफिकमधनं आम्हाला जायचं आहे आता. आणि आता काय बिरडवाडीला जायचं डायरेक्ट. मध्ये असेल स्टॉप आमचे. चला मला डायरेक्ट आता वाटेत भेटू. ओम साईराम. आता वाजलेले आहेत 4:30. 15-20 मिनटं झाली. शपथ जाम लय ऊन लागते आणि ट्रॅफिक तर खूप आहे. हे असल्या उन्हात आता मस्तच आम्ही हालत डुलत चाललेलो आहे. खूप ऊन लागते. चालायला काय नाही वाटत. हवा सुटले. कंपनी सुटले. बोल ना. नाही हे कामाला गेलेले भैये. शिपची सुट्टी झाली असं सांग. विचार कधी दिवस भरता
ओम साईराम. फुल ट्रॅफिक आहे, फुल ट्रॅफिक आहे. चालतंय मधनं मधनं कुठं तरी इथं लय ट्रॅफिक आहे. रोज ऊन लागते काय? चालताना काय वाटते काय? काय नाही, थोडं पाय दुखतात. बाकी बरा ना सर्व? ओम साईराम. साईराम मंडळी, आता आम्ही पोचलोय पार्किंगवर यायला. आता मग संकेताचा बड्डे होता ना, त्याने आमच्या आईस्क्रीम सांगितलं, तर आता आईस्क्रीम खाऊ आणि मग इथनं पुढून आता आम्ही चाकणच्या आसपास आहोत. ओम साईराम. साईराम साईराम कसली आईस्क्रीम? संकेतच्या बड्डेची. याच्या बड्डेची. बाबा की साईनाथ महाराज की, शिर्डी वाले की, पेठे वाले की, साई बाबा की. ओम साई, ओम साई, ओम साई, साई बाबा की. ओम साईराम. आता आम्ही पोचलेले आहेत, कुठेतरी पोचलोत. तर मग आता बघू शकता, तरी एक अर्ध्या तासाचा रस्ता आहे बिरदवाडी, म्हणजे आमच्या त्याची वस्ती आहे ना, तिसरी वस्ती ना आजची. तर माझा तिकडे पोहोचलो. माझ्यासोबत आहे तेजस. तेजस दादा. ओम साईराम. काय बोलता तेजस दादा? कसं वाटतं चालताना? माझं यंदाचं 4थं वर्ष आहे. मला खूप भारी वाटतं. तसं बघायला गेलं तर काल मला ताप आलेला, गोळी घेऊन सध्या कवर झालो आहे. आणि आजचा दिवस मला तर वाटतं आता अर्धा तास लागणार फक्त. आता आरामच करायचं. चला मग. ओम साईराम. ओम साईराम. अजून थोडा पुढं आलो आणि आता आपण अध्यक्षांसोबत म्हणजे आमच्या कमलाकर पाटील यांच्यासोबत थोडी बातचीत करूया. आजच्या वस्तीबद्दल काय अन्न सांगाल? आजची वस्ती जे आणण्यात आता राजू सातकर आहे, त्यांचा जेवणाची पंगत त्यांनी दिली आहे. राजनगर खेडमधनं ते स्वतः जेवण घेऊन येणार आहेत. आजची वस्ती बिरडवाडी ना? आजची वस्ती बिरदवाडी आहे. तरी एक आपल्याला अर्धा एक तास लागेल पोचायला. हो, अर्धा तास तर नक्कीच लागेल. आपले अन्नदाता पुढे गेले नाश्त्याची सोय करायला. ओके, ठीक आहे. चला. ओम साईराम. ओम सर. आम्हाला रस्ता लागलेला आहे गावातला. काय हा रस्ता, किती खड्डे आहे रस्त्याला, पण पाहू शकता. आम्हाला पण घे ना. आणि आमचा मयुरेश. ओम साईराम. ओम साईराम. मयुरेश, काय बोलशील? कसा वाटतंय तुला चालताना? पायाला फोड आले सध्या तरी, पण काय आता बाबांची इच्छा. जाऊ मग आपण पुढं. वस्तीपर्यंत चालणार ना? हा, वस्तीपर्यंत चालणार ना? वस्तीमध्ये 100% आता आली वस्ती. चला. ओम साईराम. ओम साईराम. चला साईराम. आता आम्ही पोचतोय बिरदवाडी, आमच्या तिसऱ्या वस्तीवर. तर आज पण लवकरच पोचतोय, कारण आजपासून असं कसं अंतर कमी होत चाललं आहे. तर मग आज आम्ही लवकरच पोचतो. आता बिरदवाडी मंदिरात आमची वस्ती आहे. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. तर मग चला आता तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो. आता जस्ट मी पोचतोय. पालखी अजून मागेच आहे. आता मी आलो. चला मग बघू तिकडेच. इकडे बघतोय तर इकडे मंदिर नाही, कारण मंदिराचं काम चालू आहे. तर मंदिर तोडलेलं आहे. बघू शकता मंदिराचं काम चालू आहे. पहिले बघा इथे आम्ही झोपायचो, तर आता इथे न झोपता इकडे आहे वस्ती. त्यांच्या घरात वस्ती आहे. बघू शकता आता इथेच आम्ही थांबलोय. बघा इकडे आमचा ट्रक आहे आणि इकडे आता सगळे थांबलेत.
हे बघा थोड्या वेळात दुपारती होईल आणि मग श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. चला मला झोप आलाय तर मग आता मी माझ्या मोबाईलला चार्जिंग पण कमी आहे तर मी आता ब्लॉग इथे एंड करतोय. भेटू मग उद्याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये. चला तोपर्यंत ओम साईराम.